हेलो 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 म्हणतात ना हे कोणाला आता हात जोडावा कुणाच्या लागू पाया कोणाला आता हात जोडावा अरे कोणाच्या लागू पाया अरे चांगली बाई म्हणता म्हणता सारी गेली बाया वाटलं नव्हतं तुझी एबिलिटी एवढे सर म्हणून मस्त दिसते म्हणा धष्टपुष्ट इम्युनिटी चांगली असाल नाही काय इम्युनिटी तर चांगलीच आहे म्हणा पण शरीराची इम्युनिटी काय झाली शरीराची इम्युनिटी काय झाली मेरे मोटर के आगे तेरी बंडी चल नहीं सकती धनुष शायर तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता तू म्हणजे बिघडवलं पाहिजे असं तुझे मत आहे का तुझ्या मी बिघडवलं पाहिजे असं तुझे मत आहे का म्हणजे एवढ्या गर्वाच्या गोष्टी तो इमानदारी आपल्या छातीवर आठवण तो इमानदारी आपल्या छातीवर आठवण ज्ञानेश्वर वाचली आहे मला समजलं का समजून घेतो बोलू ऐकून घेतो म्हणून फायदा उचलला काय गोष्टीचा तुम्हाला कमजोर समजून राहिली का मेरा भी बहुत लोगों से पड़ा है पाला बाली भावार्थिक शेर म्हणे समजलं का मेरा भी बहुत लोगों से पड़ा है पाला बाली लेकिन तू आज मुझे शायरा मिली लोहा लोकन टीन पर केसर फूके वाली मैं सरियाम कहता हूँ मैं सरियाम कहता हूँ तेरे बातों में कोई दम नहीं मैं सरियाम कहता हूँ तेरे बातों में कोई दम नहीं तू बेकार पे मुजोरी करती है और कुछ नहीं मिला हाथ में तो मंदिर का घंटा हिलाती है घंटा बजाने से तेरा काम नहीं बनता शेरावत का है मी मल्ला तेरे बाप ने नहीं उखाड़ा तू किस खेत की बोली है याच्यावर गाणं कोणतं चालतं तुला समजते का तू केव्हापासून शायरी करायला शिकलीस तुला गाणं केव्हापासून शिकली हे बेटा जुगलबंद हे का तोड मी म्हणते मी नाही घेत म्हणते त्या बापाले आपण मीर तर तुले बाप म्हणलं सर माय म्हणणं बहीण म्हण भाऊ म्हण ह्या गोष्टी करते का तिच्या तिथे धागा बोलून राहिली समोर तो वाढ कहना क्या है शायरी के मैदान में हमने कई मैदान देखे हैं तू कोण्या खेळचे मुली आहे समजलं का मला माहित असं तू गायक आहेस म्हणून तू गायक व्हायचं तू ते तो रंग दाखवणारच आहे नाही का काय राय का तो रंग दाखवशील ना तर तुला कोण विचारणार आहे तुला दाखवायचं लागल तुला ना त्या बापाने दाखवलं त्या बहिणीने दाखवलं त्या माईने दाखवलं लागल शायरीचा नाही तर तुझ्या गुणाचा रंग माहित आहे तू कोणती शायरी आहेस म्हणून नाही का आरामदार आहेस तू बरोबर आहे एवढं लक्षात ठेव शायरी के मैदान में हमने कई मैदान देखे हैं शायरी के मैदान में हमने कई मैदान देखे हैं और तुम्हारी सी बढ़कर कई गुणवान देखे हैं सच्चाई थी हमारे पास सुरमा जी हमने कभी हार नहीं मानी नहीं कई तो फना ली सच्चाई थी हमारे पास हमने कहीं हार नहीं मानी और हमको भी डराने धमकाने वाले नहीं तूफान पाए हैं कारण ये उठा लिया हथियार हाथ में तो निशाना चुकने नहीं देंगे ये उठा लिया हथियार हाथ में तो निशाना चुकने नहीं देंगे सारे कट जाए मेरा मगर नीचे झुकने नहीं देंगे रास्ता कितना भी कठिन हो रास्ता अरे कितना भी कठिन हो ये पैर रुकने नहीं देंगे अगर दबा देंगे तुझे नीचे तो ऊपर उठने नहीं देंगे
समजलं का शायरी वय काय आहे पाना बाईचं बोलणं बाईचा संपर्क ठेवला मी मोटर के आगे बंडी चल नहीं सकती तो म्हणते तेरे को कितना देखेंगे ते हस्ती म्हणते माई हस्ती पाहू नको माई हस्ती पाहू नको ना मस्ती समजलं का मी खाम ठोकतो मागे पुढे पाहत नाही पण ह्या बाईवर खाम ठोकून मलाच नाही ना लागणार दिन कधी बरोबर आहे मी जर या बाईवर खाम ठोकला तर मला नालक नाही म्हणतील का मी पण खाम ठोकतो मागे पुढे पाहत नाही आणि माझ्या जर अंगाची आग झाली तर मी का केल्याशिवाय रचत नाही जाऊ द्या तू सांभाळून समजू शकतेस समजलं का म्हणजे पागल कुठला तुला माहित नाही कुठचा आहे म्हणून माहित आहे सर असा बोलून पडला आहे म्हणतं का पगली जैसे क्यों करती है यार जरा अकल का इस्तेमाल किया कर सुरमा भाई सदा रात पगली जैसे क्यों करते हैं जरा अकल का इस्तेमाल किया कर ये जोड़ तेरा मजबूत है सामना बराबर लिया कर जैसे रहते सवाल शर्मा जी वैसी जवाब दिया कर जैसे रहते सवाल तो वैसी जवाब दिया कर और घमंड की शराब छोड़कर जरा ज्ञान का अमृत पिया कर समजलं का तुला का वाटून राहिलं हे म्हणते मग तुला ओळखला म्हणते लोकांनी तू कसं आहेस ऐकलं मी ना का ऐकलं सांग बरं तू एक बाईची जाता मी असं का वाईट बोललो सांग त्यासाठी काही उद्या बोललो हम दोनों है मुस्लिम ये जनता याद आला तुला का वाटून राहिलं तू बाई होय म्हणून तुझ्या या आई बहिणी तुझा पक्ष घेतील का पक्ष सत्याचाच विजय होईल का रे भाऊ तुझ्या सत्याचा होईल बाई होय म्हणून हे काही करा नाही का गेले डोक्यात चेकवतील मी त्याचा मुलगा मी त्याचा भाऊ मी त्याचा कोणीतरी असेल समजलीस का भरपूर काही बोलतात पण इथं वॉर्निंग आहे म्हणून समजलं का नाही एवढ्या शब्दात तुला जागा जर भेटू दिली असती समजली का कारण हम दोनों है मुजरिम ये जनता है अदालत हम दोनों है मुजरिम ये जनता है अदालत और अदालत के सामने लेके आए हैं हम अपनी शिकायत हमारा कसूर हो तो ये जरूर सजा देंगे हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे अगर हमारा कसूर नहीं तो छोड़ देंगे कसूर जर असला तर सोडणार नाही लक्षात ठेवજો मले म्हणते फुटबॉल जे शिवडा देंगे तुला काय फुटबॉल लागते तू नुसती फुकही मारला तरी मी उडू शकतो फुकही मारलीस का नाही कहीं आकर चले गए हमें फुटबॉल जे शिवडा कहीं आके चले गए हमें फुटबॉल जैसे उड़ाने वाले और तेरे जैसे बोल दे दिया मैंने बंदरिया जैसे उछलने वाले अगर मैं भी चाहूँ तो तेरे छक्के छुड़ा दूंगा ये कहेगा मैं शिवा नहीं देना तो शेरा से उत्तर देंगे अगर मैं भी चाहूँ तो तेरे छक्के छुड़ा दूंगा और मारूंगा ज्ञान की ठोकर तो फुटबॉल जैसे उड़ा दूंगा पहले जाएस तू समझली का या असं आकार ठोकर नाही जमत आपल्याला आणखी खानदान आणखी अमुक आणतू तमुक मस्त इतिहास गाणं मला असं आज त्या गाणं पडणार म्हणजे आज मजा काय खरंच त्या गाणं पडला मध्ये कारण नाही तर जसं आम्हालाच लागून पडली आहे तर बाई बरोबर गमत असली तर बाईच्या उदाहरण माणसाचं सांगा पण हिला नाही हे सांगण कृष्णाचा आणि कालिवनचा हे सांगण रावणाचा लक्ष्मणाचा पण असं नाही सुरपंखाचा सांग एक बाईला धरून सांग ना ते नाही जमत त्याशिवाय माहित आहे काय आजच त्यामुळे गमती नाही करून राहिलो अगर मैं चाहूँ तो ज्ञान का समंदर हिलवा दूंगा अगर मैं चाहूँ तो तेरा अगर मैं चाहूँ तो ज्ञान का समंदर हिलवा दूंगा शर्मा तेरे सर की तेरे मशीन के पुर्जे पुर्जे उड़वा दूंगा समझलं का फालतू माझ्या नांदी लागू नको समजलं का कारण तुला मोसंबीच्या भावना म्हणून तू घेऊन आली संसार
तुला मोसंबीचा भाव नाही मालूम, तू घेऊन आले संतर. अहो तू सरपंचा घरात हात टाकली तुला इचवा जाय तरी म्हणतात. कशी तिथं लाकडतो पैसे. अरे नावाने गाजले बघा कसे गर्वाने माजले. आता हे नावाने गाजले आणि गर्वाने माजले. कशी बिघडून गेली मती, कशी बिघडून गेली मती. अगं तुर्रे वाले निरा निशान वाले. मनुष्याचं काय नाव घेतं तुला माहित नाही रे का? तुला माहित नाही त्याचं नाव काय घेतो. घरावर ते कौल नव्हती राहिली होती, कधी कधी अशी परिस्थिती आली होती. म्हणलं का त्याची शैली मानतो ना आम्ही, पण त्याचं नाव घेऊन काय नाही आपल्या गुरुची बदनामी करतात. तुला माहित आहे का रेकॉर्ड काही नाही. पण चुपचाप राहिले. मी तुझ्या गुरुला काही म्हणलं का? अरे आज तो मैं ज्ञान का काटा गड़ाने आया हूँ. आज तो मैं ज्ञान का काटा गड़ाने आया हूँ, और जो तुझे मालूम नहीं सुरमा वो पढ़ाने आया हूँ. तू कितनी भी चलेगी तेरी चाल तो मैं अड़ाने आया हूँ. तू कितनी भी चलेगी तेरी चाल तो मैं अड़ाने आया हूँ, और ये मांडवी बस्ती में कलगी का झंडा गड़ाने आया हूँ. आलू आलू ऊपर बोल का बोल. हे नावाने गाजले अन गर्वाने माजले. कशी बिघडून गेली मती, कशी बिघडून गेली मती. अगं बुर्रे वाले निरा निशान वाले उठाने पडले. बुर्रे वाले निरा निशान वाले उठाने पडले. बुर्रे वाले नीला निशान वाले उठाने पड़ले. बुर्रे वाले नीला निशान वाले उठाने पड़ले. खोटं बोलत नाही. ज्या स्टेजवर गेलो आपण तिथं रेकॉर्ड आपला वाला. हॅलो समजलं का? तुला चांगल्या पद्धतीने माहित आहे. समजलं का? कारण हेलो शर्मा जी ऐसा क्यों कह रहा हूं मैं? क्योंकि हम भी अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं. हम भी अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं, और हम पर कोई चढ़ के आया उसे पानी पिलाना जानते हैं. हम भी अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं. लक्ष्य आस्वाद घ्या. कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. अर्धा घंटा 25 मिनिट बाकी है. इसमें क्या कहना है शर्मा जी? क्या कहना है? हम भी अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं. हम भी अच्छे के साथ हाथ मिलाना जानते हैं, और हम पर कोई चढ़ के आया उसे पानी पिलाना जानते हैं. हमारी जो इज्जत करता है शर्मा जी, हमारी जो इज्जत करता है हम उसे दिलो जान से मानते हैं. अगर हमसे कोई गद्दारी करे माँ कसम उसे कनपट में टांगते हैं. समजलं का? तुम्हाला सांगतात का? घेऊन त्याले मस्त आहे. गांडू की औलाद बोलते पीछे से वार करते हैं. आणि तेवढंच नाही, ये शेरनी के आगे कुत्ता भूक नहीं सकता. ये शेरनी के आगे कुत्ता भूक नहीं सकता. म्हणजे शेरनी कोण? शेरनी है आणि कुत्ता कोण? हा पाहिजे शरफ. पाना पाहिजे शरफ. तरी तुला म्हणतं लोकांनी ओळखून टाकला. नाही ओळखलं. ए शेरनी की औलाद, ए शर्मा
भाई ए शरनी की औलाद तू की शेर की बच्ची है बोला शेराशिव है ए शरनी की औलाद वो तू की शेर की बच्ची है अरे मैंने तो माना था कि तू औरत बड़ी अच्छी है नेक वफादार तू ईमानदार सच्ची है अरे नेक वफादार तू ईमानदार सच्ची है लेकिन खुद को जानवर समझने वाली आज मुझे पता चला कि तू कितनी लुच्ची है जनावराची उपाधी देता का तू स्वतःला त्यापेक्षा म्हणता ते मला भरपूर समजलं का म्हण हे नावाने गाजले आणि गर्वाने माजले ज्याची बिघडून गेली मती ज्याची बिघडून गेली मती आज तुरेवाले सुबान निशाणवाले उठार पडले तुरेवाले निशाणवाले उठार पडले मला एवढी हलकट अक्षर माहित नव्हतं तुला सोबून राहिला का काय बोलून राहीस तुझा मला म्हणतात तुझ्यासारखे लई झाले पाहून माझ्यासारखे पाहिले असेल पण हा येणारा नाही बाई समजले का